हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मला सांगा, तुम्ही जे सगळे प्लॅन्स डिसाईड करता ते सगळेच प्लॅन सक्सेसफुल होतात का? आय डोंट थिंक सो. 90% तर होत नाही. 10%च आहेत जे सक्सेसफुल होतात आणि ते 90% पूर्ण ट्विस्ट अँड टर्न्सनी भरलेली असते आणि आपल्याला असं वाटतं की आपली लाईफ ना रोलर कोस्टर चालू आहे. मलाही सेम वाटत होतं, म्हणजे वाटत आहे. जसं की लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी खूप जास्त आजारी पडले होते. त्या आजारपणामुळे मी पुढचे 2-3 दिवस ऑफिसला जाऊ शकले नाही. त्यामुळे ऑफिसचं काम हे पेंडिंग पडत चाललं होतं आणि त्यामुळे ऑफिसकडून सुद्धा खूप जास्त प्रेशर होत होतं. त्यामुळे मला व्हिडिओजमध्ये कन्सिस्टन्सी राहणं पॉसिबल होत नव्हतं. तब्येत आणि ऑफिस ह्या दोनच गोष्टी मॅनेज करण्यामध्ये माझे सगळे एफर्ट चालले होते. आणि जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोलले की सगळे प्लॅन्स आपण जसं ठरवतो ना तसं नाही होत आणि त्याचनुसार पुढच्या 6 दिवसांनी ऑफिसमध्ये मी खूप जास्त आजारी पडले. मला त्रास होते हे दिसत असूनसुद्धा माझा मॅनेजर मला सुट्टी द्यायला रेडी नव्हता. मी त्या बिचाऱ्याकडे हाफ डे मागवत होते 2 वाजल्यापासून, पण स्टील तो ते हाफ डे 4 वाजता अप्रूव्ह केला. बरं भाई, तू हाफ डे दे, फुल डे दे, मला त्या दिवसाचं पेमेंट नको आहे, फक्त मला घरी जाऊ दे, मला त्रास होतोय. पण कॉर्पोरेट लाईफ कायच करणार ना तुम्ही आणि मी. आता प्रश्न असा होता की ही गोष्ट सगळ्यांना सांगायची की नाही सांगायची. पण मला माहिती होतं ज्यावेळेला बाकीच्यांना ही गोष्ट समजेल ते प्रत्येकजण मला कॉल करून विचारणार की काय झालं, असं काय केलं, आणि प्रत्येकाला तीच गोष्ट एक्सप्लेन करणं मला पॉसिबल नव्हतं. आणि कसं असतं ना, असं वाटतं की आपल्याला की बापरे सांगितलं तर काय होईल. मला असं वाटलं की ओव्हर थिंक नको करायला, पटकन सांगून दे, बाकी समोरच्याला जो विचार करायचा तो करू दे. माझ्यासाठी ना हा खूप मोठा डिसिजन होता, कारण की मी पुण्याला क्लाससाठी आले, तिथे क्लास केले, त्यानंतर स्टडी केला, त्यानंतर जॉब केले. जसं मला जमेल तसं मी पुण्यामध्ये सर्वाईव्ह केलं, एफर्ट्स घेतले, तिथे राहण्याचं माझं 100% ट्राय केलं. आणि त्यानंतर आता माझ्या तब्येतीच्या रिझनमुळे मी पुणे कायमची सोडून घरी येते. आय डोंट नो की मी काही महिन्यांसाठी येते, 6 महिने, वर्षासाठी, की कायमची येते. पण मी माझे सगळे बॅग्स घेऊन आलेले. आय डोंट नो उद्या काय होईल, पण आता माझी कंडिशन नव्हती पुण्यामध्ये राहण्याची. हे तर खरी गोष्ट आहे ना. आता खूप लोक अशी आहेत जी मला म्हणणार की समीक्षा, तू कशाला गेलीस पुण्याला, आम्ही तुला सांगत होतो की पुण्याला नको जाऊ, तुझी तब्येतच अशी, तुला त्रास होणारच होता, तू कोल्हापूरमध्येच राहायला पाहिजे होती, इथंच काहीतरी जॉब करायला पाहिजे होती, तू कोणाचं ऐकत नाही, अशीच करती तू, असं खूप काय काय बोलणार. पण हा माझा डिसिजन होता. मी गेले, मी एक्सपिरियन्स घेतले, मी परत आले. आणि तुम्हाला खरं सांगायचं तर ना, मी सगळ्यांचा विचार करून परत येतही नव्हते. मला 3 महिन्या अगोदरसुद्धा खूप जास्त त्रास होत होता. पण मी सेम असं जगाचा विचार केला की यार लोकं काय म्हणतील जर मी परत गेले तर. आणि त्यामुळे मी सर्वाईव्ह करत तिथेच राहिले. पण त्या 3 महिन्यामध्ये ना मला जो त्रास झाला, तो त्रास सहन करायला ती लोकं नाही आली. त्यामुळे मी आता परत आले. आता काय होईल नाही माहिती, पण माझ्या तब्येतीच्या रिझन मी मुळे परत आले. असं नाही आहे की मी गिवअप करून परत आले. आता जे घरापासून लांब राहतात त्यांना तर माहितीच आहे की घरापासून लांब राहणं इतकं इझी नाही आहे जितकं वाटतं. खूप गोष्टी असतात, खूप गोष्टी स्वतःनी ॲडजस्ट कराव्या लागतात, खूप गोष्टी फक्त आपण समजू शकतो. कारण की जी कंडिशन्स आपल्यावर येतात ना, ती घरात बसून आपण जज नाही करू शकत एखाद्याला. तसंच मीही खूप एफर्ट्स घेत होते. मला असं वाटलं की मी गव्हर्नमेंट जॉबसाठी पुण्यामध्ये गेले तर मी तेच मिळवलं पाहिजे. मी प्रायव्हेट जॉब कशी काय करू शकते. प्रायव्हेट जॉब करणंसुद्धा मला गिल्ट देत होतं. स्टील मी जॉब केले कारण की माझी गरज होती जॉब करणं. त्यानंतर जेव्हा मी घरी यायचा डिसिजन घेतला त्यावेळी असं वाटलं की यार मी हातात काहीच न मिळवता परत चालले, अशी कशी काय मी जाऊ शकते. एखादी गोष्ट मी ठरवली आणि मी केली नाही, असं कसं काय झालं यार. पण मी मेंटली खूप रेडी होती तिथे राहण्यासाठी, बट फिजिकली माझी बॉडी मला साथ देतच नव्हती. मला ना घरी येण्यासुद्धा खूप जास्त गिल्ट वाटत होतं. त्यामुळे मी मम्मीला कॉल केला आणि मम्मीसोबत बोलले. मम्मीला म्हटलं, मम्मी बघ ना, मी जे डिसाईड केलं ना ते करू शकले नाही, मला जमलंच नाही अगं. त्यावेळी माझ्या मम्मीने एक गोष्ट सांगितली मला की समू, तू हे 2 पावलं पाठीमागं घेतेस ना, ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण की 2 पावलं पाठीमागं घेतो आपण
त्यानंतरच उंच उडी पडते. आता घरी येणं हे तुझं 2 पावलं पाठीमागे घेण्यासारखं आहे. पण तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ, तर तू त्या उंच उडीकडे लक्ष दे, जे तू इकडे घरी येऊन घेशील. कारण की घरी येशील, तब्येत ठीक होईल, गोष्टी नॉर्मली चालू होतील आणि त्यानंतर जी तुझी उडी असेल ना, ती उंच उडी असेल. आणि फक्त ही एकच लाईनमुळे मी घरी येण्याचा डिसिजन घेतला आहे. कारण की मला हे कळून चुकलं की माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे माझ्या पाठीमागे. तर मग मी जगाचा विचार नाही केला पाहिजे. मग मी जॉब सोडला. जॉब सोडल्यानंतर 1 महिना मी पुण्यामध्येच थांबले. कारण की पहिला मी एकदम स्टडी, त्यानंतर जॉब. त्यामुळे मी रिलॅक्स महिने कधी एन्जॉय करूच शकले नव्हते. मी पूर्ण 1 महिना एन्जॉय केलं, मेमरीज बनवली आणि ते सगळे मेमरीज घेऊन परत घरी आली आहे. आणि तेच आता मेमरीज मी इन्स्टाला, सोशल मीडियावर टाकत आहे. आता आय नो अशी लोकं आहेत जी मला म्हणणार की बापरे तू तर तब्येतीसाठी घरी आली होती, कशाला हे सगळं करते, आराम कर. भाई मी आराम करते, आराम करतच एन्जॉय करते. ऑब्व्हियसली मलाही माझ्या तब्येतीची काळजी आहे, त्यामुळेच तर घरी आले ना वापस. त्यामुळे आय डोंट नो मी यूट्यूबला व्हिडिओ करेन नाही करेन पुढची गोष्ट आहे. बट मी ज्यासाठी घरी आले ती गोष्ट नक्की करेन. चलो बाय.